थँक्यू सो मच मच्छिंद्र आणि थँक्यू सो मच अशोक नाईक. कॉलेज एंडकडून पहिलं षटक हाताळलं जाईल. विशाल गवडे आणि आघाडीला येतात लल्ला यादव आणि मनोज नार्वेकर. ऑल द बेस्ट. पहिला सामना पराभूत झाले जेफ वाईज माडल्या संघ आणि बघायचं या सामन्यामध्ये मात्र तो शिक्कामोर्तब त्यांना करायचा आहे. लीग मॅचेसमध्ये पॉईंट टेबलला जर अजून एक सामना जर पुढच्या फेरीत जायचं असेल तर हा सामना जिंकणं इथे जेफ बॉईज संघाला खूप महत्त्वाचं आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, थोडंसं शफल झाले ते पुढे आले होते आणि पहिला चेंडू मिस करत असताना लल्ला यादव. मी बघत आज सामना तो म्हणजेच शिवसाई पोंडा वर्सेस जेफ बॉईज माडले. ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका, हाफ वॉली केलं, थोडंसं झुकून उभे होते, नंतर बघितलं की चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर यॉर्कर लाईनचा येतोय, फुलं लेनचा येतोय, बॅटचा फेस ओपन केला, हलकासा चेंडू ड्राईव्ह केलं, बॉटम हँडचा खूप सुरेख वापर करत असताना इथे स्ट्राईक रोटेट केले ते मनोज नार्वेकरकडे. मनोज नार्वेकर मागच्या सामन्यामध्ये खेळत असताना पहिल्याच सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर तो बाद झाला, पण आता मात्र चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. विशाल कॉमेंट्री बॉक्स एंडकडून कॉलेज एंडकडून गोलंदाजी करेल. ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा चांगला फट चेंडू, थोडासा मात्र बाउन्स झाला होता. पुन्हा एकदा बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, फक्त चेंडूला पुढे ढकललंय, स्टिअर केलंय, एकदा तिथे कंप्लीट केली आहे चेंडूवर. धावसंख्या 1ने पुढे सरकली ती 2 या धावसंख्येवर. गोवा पोलीस या संघाला विनंती करतो की आपण ताबडतोब आमच्या ऑफिशियल्सकडे आमच्या आयोजकांकडे रिपोर्ट करायचा आहे. गोवा पोलीस हा चेंडू रिव्हर्ससाठी अटेम्प्ट झाले होते, रिव्हर्ससाठी सज्ज होते, पण बघितलं चेंडू रिटर्न क्रिचच्या सुद्धा आतमधून जातोय, त्यामुळे पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नाहीये. गुड डिसिजन फ्रॉम सुजित राणे. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर अंकित झाली ती फक्त आणि फक्त एकच धाव. 2 धावा, एक नाही तर 2 धावा आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपलं स्वतःचं खातं उघडलंय. चेंडू हवेमध्ये आहे, मिड ऑफला क्लिअर करायचा होता, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय, खाली येतोय आणि झेल. पहिलाच धक्का लागलाय इथे. मात्र मगाच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर मनोज नार्वेकर पहिले बाद झाले होते, नंतर लल्ला यादव, पण आता मात्र लल्ला यादव पहिले बाद होत आहेत आणि मोठा धक्का लागतोय तो जेफ बॉईज मांडले या संघाला. जेफ बॉईज माडेल संघाला लागतोय तो पहिलाच धक्का. बाद होते फलंदाज तो लल्ला यादव. दिस इज द ह्यूज अँड बिग विकेट फॉर शिवसाई पोंडा. खूप चांगला संघ आहे. चंद्रेश नाईक या संघामध्ये खेळत आहेत. सुदान वेरेकर, प्रज्योत राऊंड विकेट. ऑन साईडला प्लेसमेंट चांगलं आहे, क्षेत्राचे जज करतायत. स्क्वेअरला इथे मात्र अजून एक झेल टिपण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली काय घडलं, चेंडूला मात्र जेज करत असताना बरोबर पोझिशन केलं होतं, बरोबर चेंडूच्या खाली आले होते, पोझिशन खूप चांगली होती, चेंडू ग्रीप सुद्धा झाला होता, पण लास्ट मोमेंटला तो चेंडू ड्रॉप होतोय आणि जे इथे मात्र जीवदान मिळते ते फलंदाजाला. मनोज नार्वेकर. धावा अंकित होते, धाव फलक एकूण 3. क्षेत्ररक्षक जे डीपमध्ये होते चेंडू झेल घेण्यासाठी सुदान वेरेकर आणि इथे मात्र झेल त्यांच्याकडून ड्रॉप होतोय. जर्सी नंबर 193. प्रज्योत आहेत, महेश पुजारी आहेत, मोहसिन शेख, उदेश, व्यंकटेश, शुभम गौडे, मंजित, विशाल, बाबूलाल आणि गंगाधर नाईक हा एकूण संघ आहे या स्पर्धेमध्ये जो खेळतोय शिवसाई पोंडा या नावाने. तर एका बाजूने संघ तुम्ही बघत आहात तो म्हणजेच लल्ला यादवचा. समीर ठाकूर जे संघ नाही का त्या संघाचे ते म्हणजेच जेफ बॉईज माडेल. अमित नाईक, समीर ठाकूर, मनोज नार्वेकर, अमीर गडेकर, विकी नाईक, आजी नाईक, अँजेलो फर्नांडिस, यासीन, जयंत आणि बसुराज. पहिल्या सामन्यात थोडासा निराशाजनक परफॉर्मन्स झाला होता तो म्हणजे जेफ बॉईज माडेल या संघाचा.
पण या सामन्यामध्ये ज्या चुका पहिल्या सामन्यात झाल्या त्या चुका दुरुस्त करून चांगला खेळ करावा लागेल. बघा पंच सिग्नल करतायत की आपण थोडंसं फास्ट खेळायचं, जास्त वेळ घेऊ नका. पंचांच्या सूचना खूप महत्त्वाच्या त्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक स्पर्धेमध्ये ऑफिशियलची भूमिका खूप स्पष्ट रीतीने मात्र मांडत असताना हे सर्व आमचे तिन्ही पंच सुजित राणे, राजू दाभोळकर आणि अभिजित तळेकर. गोलंदाज येतात ते व्यंकटेश. रोड एंड कडून गोलंदाजी केली जाईल, दुसरा षटक हाताला जाईल. स्पर्धेतला तिसरा सामना आजच्या दिवसातला 4थ्या दिवसाला सुरू आहे आणि जेफ बॉईज हा संघ दुसरा सामना इथे खेळतोय. ऑफ स्टँड आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता, थोडासा हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हर रिझनमध्ये. मनोज नार्वेकर एकदा कंप्लीट करतोय. मनोज नार्वेकरच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी या सामन्याची, कारण मागच्या सामन्यात खूप लवकर तंबूत परतले. ज्याप्रमाणे उल्लेख केला होता अशोक नाईक यांनी, मात्र खूप चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. स्वतःच एक वेगळं पोटेन्शियल प्रत्येक खेळाडूमध्ये आहे आणि बघायचं ते पोटेन्शियल आता खूप महत्त्वाचं असेल ते मैदानावर जे बॉईज माडेल या संघासाठी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यामुळे खेळाडूंना सुद्धा मेहनत करावी लागते स्वतःची पोझिशन चेंज करण्यासाठी आणि स्वतः इथे मात्र पंचसुद्धा स्वतःची जागासुद्धा बदलत आहेत. स्ट्राईक एंडकडे सुजित आहेत आणि अभिजित तळेकर जे मुख्य पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या धाव फलकावर 4. बुट बॉलिंग, चांगला चेंडू होता पण चांगला पिकअप, क्रॅकिंग शॉट, काय पूलचा फटका दाखवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. सातोडकर, ब्युटिफुल शॉट. भरपूर वेळ होता की त्याची तुम्ही जर पर्सनॅलिटी जर बघाल स्ट्राईकला जयंत. हा चेंडू इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, सेट टू द ग्राउंड. चेंडू डीप मध्ये, डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, पंचांचा इशारा, षटकार. पर्सनॅलिटीकडे बघितल्यानंतर सर्व जणांना प्रश्न पडला की असे फटके जयंत खेळू शकतो का, पण काय त्याने फटका मोल्ड केला ऑन साईडला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि त्यानंतर फटका जो रोल केला इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हर्समध्ये. हा चेंडू आता मात्र ऑन दी अप खेळलेत, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतोय वाईडिश लॉंग ऑनला आणि हा सुद्धा फटका जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर होता, पण काय क्षेत्ररक्षण डीप मध्ये. शुभम होता तिथे, शुभमने मात्र हा चेंडू शुभमने हा प्रयत्न खूप चांगला केला. जवळजवळ त्याने महत्त्वाच्या मैदानावर 5 धावा रोखल्यात, फक्त एकदा अंकी झाले चेंडूवर. गुड फिल्डिंग, गुड एफर्ट, ॲथलेटिक एफर्ट पाहायला मिळाले ते शुभमकडून. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवर कंट्रोल करू शकले नाही मनोज नार्वेकर, की एवढे मागे क्रीजच्या आतमध्ये एवढे ते मागे उभे होते की बॉडी बॅलन्स करत असताना त्यांना एसटीच्या वरून यावं लागलंय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. गोलंदाज व्यंकटेश कमबॅक करत असताना, रिप्लाय देत असताना नंतरच्या काही चेंडूंवर मनोज नार्वेकरला थांबून खेळलेत, ऑन साईडला खेचून काढला हा फटका आणि चेंडू बघा जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जे संघ सध्या मैदानात खेळत नाहीये त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे 4 संघ त्यांना विनंती आहे की सर्वांची जेवणाची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे प्रति दिवसाप्रमाणे इथे मात्र केली गेली आहे.
सनशाईन क्रिकेटर्सच्या वतीने. त्यामुळे लक्षात घ्या, जेवणाची व्यवस्था जी केली ती उरलेले 4 संघ आहेत त्यांनी जेवण इथे मात्र करायला काही हरकत नाही आहे. आपण जी मुख्य एंट्री आहे मैदानात आतमध्ये येण्यासाठी जो गेट आहे छोटासा, त्याच्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एक हॉल आहे मोठा. त्या हॉलच्या बाजूला एक छोटीशी शेड आहे. त्या शेडमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिथे मात्र गाड्या पार्क झाल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही स्वतःचं जेवण तुम्ही घेऊ शकता. रिमेनिंग 4 टीम प्लीज राऊंड विकेट. हो, चेंडू खूप चांगला होता, थोडासा आतमध्ये येणारा होता. पंचांकडे अपील केलं जात आहे पायचीसाठी, पण इथे मात्र थोडीशी मिसफीड सुद्धा पाहायला मिळते. ओव्हरथ्रो सुद्धा होत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. लेग बायचा सिग्नल पंचांचा येतोय, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये या 2 धावा ॲड होतील. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली जेफ बॉईज माडेल संघाची. 25 क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली या संघाची. 25 ऑन द बोर्ड इन द थर्ड ओव्हर. थांबून खेळायचा प्रयत्न होता, आता मात्र जागा देत नाही अजिबात. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. त्याने बघितलं की शरीरयष्टी ज्याप्रमाणे जयंतची आहे थोडीशी स्थूल आहेत, त्यांना हलण्याची संधी जास्त देता कामा नये. त्यामुळे चेंडू वेगवान फेकतायत. जो टप्पा पडला तो राईस सुद्धा होतो आणि वेगान सुद्धा स्कीट होतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम विशाल. पहिल्या षटकात फारच कमी धावा खर्च केल्या. ओव्हरपिच होता, स्लोअर वन चेंडू. लाऊड अपील पंचांकडे करत असताना कॉड बिहाइंड साठी. सुपर बॉलिंग, सुपर कमबॅक. पण मागच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आलेत आणि ते मात्र जबरदस्त मोमेंटम मिळाले तर जेफ बॉईजला. कारण पहिल्या षटकात विशालने गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. म्हणूनच पुन्हा एकदा या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी आणि एखादी विकेट मिळवण्यासाठी चेंडू विशालच्या हातात दिलाय. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर, समोर केले. थोडासा व्ही शेपमध्ये हा फटका, मिड ऑफ चेंडू थोडासा मागे जातोय आणि तोपर्यंत मिळते ती फक्त जयंतला 1च धाव. धावसंख्या धाव फलकावर अंकित होते ते एकूण 26 धावा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कालच्या व्ह्यूअर्सची संख्या अफाट होती. जवळजवळ एक सामना पाहण्यासाठी 10,000च्या पलीकडे आणि ओव्हरऑल कालच्या दिवसामध्ये 2,97,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितली. याचा सुद्धा उल्लेख व्हायला हवा. एवढं प्रचंड प्रेम झालं या स्पर्धेवर, प्रचंड कौतुक झालं या सर्व खेळाडूंचं, संघांचं, ज्यामध्ये 2 संघ या सांगेम प्रीमियर लीगमध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. साई गणेश रॉयल आणि रोहित क्रिकेटर्स वास्को. चला, गोवा पोलीसचे कॅप्टन या संघाला अत्यंत सन्मानाने मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघतो. तो गोवा पोलीसचे कॅप्टन जे आहे त्यांना विनंती आहे की आपली लिस्ट आमच्याकडे घेऊन यायची, इथे येऊन फिलअप करायचे सर्व खेळाडूंची नावे. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी. काय कमबॅक केलंय, काय गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक माझ्या हातात का दिलंय याचं जणू काही विशाल इथे उत्तर देत असताना. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम स्पेल इथे हाताळत असताना डॉमिनेट करतोय तो समोरच्या फलंदाजांना आणि आपल्या असलेली कुवत, आपली क्षमता, आपलं पोटेन्शियल, आपली गुणवत्ता तो सिद्ध करतोय प्रत्येक चेंडूवर. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. धावसंख्या या षटकात थोडीशी कमी पाहायला मिळते. फुलटॉस, थोडासा लोअर फुलटा चेंडू होता. क्षेत्राच्या काही डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत या चेंडूवर कंप्लीट केली ती 1च धाव मनोज नार्वेकरने. धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस 27 धावा. धाव फलकावर 9ची गती राखत असताना या 27 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. विघ्नेश माझ्यासोबत जो आमच्या उजव्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम कामगिरी, बरोबर स्क्युअर द विकेट राकेश शिरमाळी तिथे आहेत. तर समोरच्या एंडचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यावर आहेत ते युवराज धुळे, जे मात्र अप्रतिम कामगिरी सातत्याने करतायत. गोव्यामध्ये आल्यानंतर चांगलं क्रिकेट तर पाहायला मिळतं. यामध्ये टेनिस क्रिकेट .inचा खूप मोठा हातखंड आहे आणि ते स्वतः जे आमचे जे ऑफिशियल्स आहेत, टेक्निकल टीम आहे जी म्हणजे टेनिस क्रिकेट .inची, कॅमेरामॅन असो, स्कोरर असो, ही पूर्ण स्पर्धा कव्हर केल्यानंतर एक संध्याकाळी एक वेगळंच वातावरण असतं जेव्हा ते सगळे एकत्र असतात, खूप सगळे एन्जॉयमेंट करतात आणि वातावरण खेळतं ठेवतात, जेणेकरून उद्यासुद्धा एक अजून काम करण्याची एनर्जी जनरेट होते. त्यासाठी निश्चितच मनोज वाघसुद्धा आहे आणि त्याचबरोबर गौरव सावंत हे मात्र त्यांना मोटिवेट करत असतात. थँक्यू, व्हेरी गुड जॉब. धावसंख्या 27. त्यांना सांगितलं मी धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक इथे मात्र मार्गस्थ होते मैदानावर. गोलंदाजीसाठी बाबूराव येत आहेत. बाबूलाल पठाण. सामोर जाईल तो मनोज नार्वेकर. पहिला चेंडू बाबूलालचा. गुडलेनचा चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न, टायमिंग झाला आणि या गलीमधल्या खेळाडूला यावं लागते चेंडू उचलण्यासाठी. पंचांचा सिग्नल लेग बाईचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन जयंत आल्यानंतर स्ट्राईक एंडच्या पंचांचं मात्र काम मात्र वाढतंय.
मेहनत करावी लागते, मैदानाच्या आतमध्ये जागा बदलावी लागते आणि दुपार सत्र आहे. जरी आपण गोव्यामध्ये असो, संध्याकाळचं वातावरण थंड असतं, पण दुपारी तेवढ्याच गरमीचं वातावरण असतं. अत्यंत कडक उन्हाळा. बाबूलाल पठाण जयंतसाठी ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट खेळले आहेत. गॅपमध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळते. खूप चांगला फटका, सेफ शॉट आहे आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा सिग्नल, चौकार, गुड शॉट. मगाशीच म्हटलं की जयंतची फलंदाजी बघून अत्यंत मंत्रमुग्ध झालो आम्ही, कारण जी बॉडी लँग्वेज आहे जयंतची आहे त्याच्याकडे जे फटके पाहायला मिळतात, खूप रेअरली अशी फलंदाजी आपण बघत असतो. पुलटॉस आहे, बॅक टू द बॉलर, समोर खेळले आहेत. टायमिंग झालं नाहीये, फटका एक्झॅक्टली खेळण्यासाठी आधीच ते शफल झाले होते ऑन साईडला, त्यामुळे हा फटका बरोबर ऑप्शनच्या थोडासा बाहेर फुलटॉस आल्यानंतर त्याला समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय ते गोलंदाज या षटकात बाबूलालने. Score moves on 33. Loss of only 1 wicket. Lalla Yadav back to the pavilion on the in the first over. दोन या धावसंख्येवर धक्का लागल्यानंतर 31 धावांची पार्टनरशिप जयंत आणि मनोजमध्ये पाहायला मिळते. जयंत वैयक्तिक 19 धावा, 2 षटकार, 1 चौकार. हो, चेंडू बघतायत इथे मात्र कॉड बिहाइंडचं जबरदस्त अपील, कारण अपील करण्याची गरज पण लागली नाही. हलकंसं अपील झालं निश्चितच, पण लेग लान्स करण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आतली बाहेरची कड घेऊन बरोबर येतो तो खेळाडूच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये, आणि धक्का लागतोय तो दुसरा, तो म्हणजे जेफ बॉईज माडीला संघाला. थँक्यू. जयंतकडं विराजकडं मला खूप चांगली माहिती मिळते. मला असं वाटलं होतं की जयंत सुरुवातीच्या काळामध्ये थोडेसे वेगळे असतील, थोडीशी पर्सनॅलिटी थोडीशी वेगळी असेल, पण त्यांची पूर्वीपासूनच पर्सनॅलिटी अशीच आहे. आणि काय फटके, डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी, 2 इनसाइड आउटचे फटके आम्ही जे पाहिले ते जयंतच्या बॅटमधून डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. आणि एक पूलचा जो फटका एक्झॅक्टली पॅरलल स्ट्रोक, स्क्वेअर लेग, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर एक षटकार त्यांनी जो ठोकला होता तो सुद्धा सुखद करणारा होता. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4, दाजी नाईक. क्या बात आहे. इथे मात्र एक अशी उपमा दिली जाते ती म्हणजेच या फलंदाजाला कृष्णा देवजीकडून. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलं आहे, एकदा तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल धावफलकावरती, एकूण 34 धावा धावफलकावर. तर भरपूर काही विशेषणं येत आहेत आमच्याकडे. आम्ही निश्चित या षटकानंतर या चर्चा करू त्या विशेषणांची जी खेळाडूंना दिली जातात. बाबूलाल पठाण, हो, आपला खूप चांगला चेंडू थोडासा खाली राहतोय आणि पंच ते सांगतात की चेंडू लेग स्टिक सोडून जात होता. लेग बाईचा सिग्नल पंचांचा येतोय. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या मला सांगतात विराज अंकित झाली ती एकूण 35 धावा धावफलकावर. तर विशेषणं जी दिली जातात खास करून खेळाडूंना, आपण त्याच्याकडे येणार होतो, त्याच्याकडे आपण चर्चा करणार होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी आम्ही भरपूर वेळा बघितलं की आपण जर एखाद्या खेळाडूला विशेषण द्यायचं ना, तर मला असं वाटतं की त्याचा तो परफॉर्मन्स आधी थोडा तरी दिसू दे, त्यानंतर आपण ते विशेषण दिलं ते योग्य असेल. आपण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येण्याच्या आधी आपण जे विशेषण देतो आणि त्याच मोमेंटला जर तो खेळाडू लवकर बाद झाला, एकही मोठा फटका न खेळता, तर त्या विशेषणाला काय अर्थ नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तरीसुद्धा तुम्ही जे विशेषण आम्हाला दिले ते आम्ही आवर्जून उल्लेख करू. गौरवने मात्र काही खूप सुंदर मला वाक्य सांगितलं, जो गोलंदाजी काढतो काळजी त्याचं नाव दाजी, असं काही विशेषण आहे. आणि इथे मात्र कृष्णादेवजी मला सांगतायत की आमच्या गोव्यातला बाहुबली म्हणजेच दाजी नाईक, सिंधुदुर्गाला बाहुबली म्हणजे दाजी नाईक, अशी विशेषणं येत आहेत काही खेळाडूंसाठी. आवर्जून आपण याच्यावर चर्चा करूया. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 35 धावा धावफलकावर. सरासरी थोडीशी नाजूक पाहायला मिळते, कमी आहे थोडीशी. 35 षटकामागे जर विचार केला तर 8.75. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं आहे जेफ बॉईज खूप मोठ्या
खूप मोठं स्वप्न घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरले होते, पण पहिल्याच सामन्यामध्ये रायगड संघाकडून पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यामध्ये ते निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील, बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतील, याच्यात मात्र शंका नाही. स्ट्राईक एंडला जयंतची जी फलंदाजी आहे तुम्हाला पाहायला मिळते ती निश्चितच मनमोहक आहे. 2 षटकार एका चौकारामध्ये आपली खेळी सजवली आहे. 35 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभमचा हा चेंडू हवेमध्ये, इथे मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी बॅटची आउटसाइड एज घेतली, लिडिंग एज घेतली आणि हलकासा चेंडू फ्लाय झाला, तो फ्लाइंग स्लीपमध्ये. तिथून होते ती एकदा कंप्लीट. जयंतच्या खात्यामध्ये एकदा थोडासा मिसटाईम फटका, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू जो मात्र स्कीड झाला, कारण फलंदाज कुठल्या प्रकारची मुवमेंट नव्हती. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मिळते ती फक्त या चेंडूवर एक धाव. धावसंख्या 36. स्ट्राईक एंडला फलंदाज दाजी नाईक. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, क्रीजच्या आतमधून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅटच्या खालून वेगाने निघून जातोय आणि पंच सिग्नल करतायत बाईज. एक उंच असा गोलंदाज आविष्कार साळवीची आठवण होते. हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे शुभमकडून. बघा, चेंडू रिलीज करताना त्यांची उंची जवळजवळ 6 ते 6.5 आहे आणि चेंडू जवळजवळ 7 फुटावरनं खाली येतोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त छाप आहे, ते म्हणजे शुभम गौडेच्या. शुभम गौडे फील्डमध्ये काय चेंजेस, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सेट केलाय, जो डीप कव्हर पॉईंटला खेळाडू होता सर्कलच्या आतमध्ये आणतायत. शॉर्ट कव्हर पॉईंट रिझनमध्ये सर्कलच्या आतमध्ये. आणि शुभम पुन्हा सज्ज होते, कॉमेंटर बॉक्स एंड करून आमच्यापासून थोडासा दूर जातोय. आणि जयंतसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, फुलटॉस चेंडू ऑनसाइड एक्झिक्यूट केलाय. मिळते या चेंडूवर एकच धाव. जयंतच्या खात्यामध्ये एक धाव, जे बॉईज माडल संघाच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या 38. विराज माझ्यासोबत. विराजचं सरनेम तेंडुलकर आहे, त्यामुळे मी पहिल्या दिवसाचा उल्लेख केला होता की तेंडुलकर नाव ऐकल्यानंतर किंवा ते जर सोबत असेल तर निश्चित एक वेगळी एनर्जी मिळते आम्हाला काम करण्यासाठी पूर्ण दिवसामध्ये. अप्रतिम फटका, क्रॅकिंग शॉट, पण क्षेत्राच्या काय डीपमध्ये, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून. गुड फिल्डिंग. व्यंकटेश, जेवढा चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. जसा क्षेत्ररक्षण सजवले तशी गोलंदाजी इथे मात्र करतोय गोलंदाज या षटकामध्ये शुभम गौडे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे मगाशीच उल्लेख केला की फिल्डिंगमध्ये सातत्याने तुम्हाला बदल करावा लागतो, पोझिशन चेंज करावी लागते आणि तेच पाहायला मिळते. डीप कव्हर पॉईंटला खेळाडू सेट केलाय, लॉंग ऑफ लेग खेळाडू सेट केलाय जयंतसाठी. ओव्हर द विकेट. थोडासा क्रॉस बॅटेड शॉट सफल झाले होते. स्ट्रॉंग अपील होत आहे. पंच सांगतात की चेंडू आता सुद्धा हा यष्टी सोडूनच जात होता. पिचिंग लाईन एक्झॅक्टली कुठे आहे, चेंडू कुठे पिच होतोय, कुठे मात्र तो निघून जातोय, इम्पॅक्ट काय आहे, या सगळ्या गोष्टीची मात्र तपासणी केली जाते पंचांकडून आणि नंतर त्यांच्याकडे डिसिजन येतो. करंटली डिसिजन आहे तो नॉट आउट. धावसंख्या कायम, धावफलकावर 39. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक मार्गस्थ असणार मैदानावर शुभम गौडेकडून. ऑप्शन थोडासा बाहेर पिचिंग केलाय. गुड बॉलिंग. लेनचा वापर करतायत आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना जयंत सारखा फलंदाज अक्षरशः थांबवून ठेवलाय या षटकात. खूप चांगली गोलंदाजी. 1 लेग बाईज, 3 सिंगल, 2 डॉट. फक्त आणि फक्त येत आहेत त्या 4 धावा. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी असायला हवी आणि एक उंचपुरसा गोलंदाज मात्र ती आपली छाप सोडत असताना. धावसंख्या माफक आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 39. बघायचं आहे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेत असं सुद्धा आपण चित्र बघितलंय की एका संघाने म्हणतं गोलंदाजी करत असताना तर आमच्यापर्यंत जो सिग्नल आम्ही त्या सिग्नलची वाट बघत होतो, कारण एक फलंदाज बाहेर आला आणि एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. रिटायर्ड आउट झाले जयंत.
आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अमित नाईक. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल तो रोड एंड कडून सुदन वेरेकर. समोर खेळले, उचलले चेंडू, पिकअप चांगला आहे पण बघायचा चेंडू फिनिश होणार का. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण मिड विकेटला चेंडू खूप बाहेर निघून जातोय, सीमारेषे बाहेर. षटकार. गौरवच्या भाषेत सांगायला जाण्याचा काळजी काढली काय षटकार ठोकलाय. आणि कृष्णादेवीच्या भाषेमध्ये बाहुबली षटकार. षटकाराची नोंद पहिल्याच चेंडूवर झाली आहे. धावसंख्या 45. अजून एक जबरदस्त क्रॅकिंग शॉट. काय फटका होता, काय ताकद आहे. चेंडू पुन्हा आता मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, जास्त एलिव्हेशन नव्हतं पण चेंडूवर रिझल्ट तोच आहे. षटकार. दोन चेंडू, दोन बलाढ्य फटके आणि पण धावसंख्या 50च्या पलीकडे जाते. 50 अप. धावसंख्या 51 धाव धावफलकावर जेफ बॉईज माडेल्या संघाची. डोळ्यांचं पारडं फेडणारं दोन अप्रतिम आणि उत्तुंग षटकार दाजीच्या बॅटमधून. थांबून खेळायचा प्रयत्न होता, वेट केलं, वाट बघितली, थांबल्यानंतर चेंडू भरपूर उशीर झाला. थोडासा स्लोवर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. अपेक्षा होती की चेंडू वेगाने मात्र येईल पण तसं काही ते होत नाहीये. दाजीच्या बॅटमॅनला दोन षटकार असे जे अक्षरशः सुखावणारे होते माडील संघाला. गुड बॅटिंग. थांबून खेळायचा प्रयत्न, अजून एक चेंडू. खूप खूप चांगली गोलंदाजी या चेंडूवर. दोन वेळा तुम्ही पाहतात असे दोन चेंडू हाताळले की कमबॅक केलं या चेंडूवर, ते म्हणजे गोलंदाज या षटकात सुदनने. गतीमध्ये परिवर्तन करतायत, स्लोअर वन चेंडू हाताळतायत. मगाची चेंडू मात्र शॉर्ट पिच होते, आखूट टप्प्याचे होते पण आता मात्र लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं पण इथे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी संधी दिली आहे. दाजी वेगाने दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतोय. पंच काय सिग्नल करतायत, लेग बाईस. चला गोवा पोलीस सातत्याने आम्ही सूचना करत आहोत. भरपूर सन्मानाने या संघाला मी ते इन्व्हाइट करतो पण सातत्याने सूचना करायला लावू नका. जेवढा आम्ही रिस्पेक्ट करतो या संघाचा त्या रिस्पेक्टली फुली आपण इथे यायचं आहे. आमचे आयोजक तुम्हाला इथे बोलवत आहेत नाणेफेक करण्यासाठी. आणि आपली लिस्ट सुद्धा प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती सुद्धा आपण घेऊन यायची आहे. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू पण बघायचा, हा चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार आल्यानंतर काय कमबॅक असायला हवं, ते कमबॅक मात्र पाहायला मिळते. दाजी नाईकच्या समोर गोलंदाजी करत असताना नंतरचा फक्त लेग बाईच्या 2 धावा मागच्या 4 चेंडूमध्ये आणि बाकीचे 3 चेंडू डॉट निर्धाव टाकलेत ते गोलंदाज सुदनने. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 5 षटकाखेर आपण धावसंख्या 39 बघितली होती. या षटकात एकूण धावा आल्या त्यात 14, त्यामुळे सरासरी एकूण धावसंख्या आपण पाहायला मिळते एकूण 53 धावा. 6 षटकांमध्ये 53 धावा इथे मात्र नोंदवल्यात मैदानावर. सरासरी जर विचार केला तर 6 षटकांमध्ये गती ठेवली ती 8.83. आता मात्र 54 धाव्यांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी या 6 षटकांमध्ये आणि सरासरी राखायची ती 9 धाव्यांची. 9 रन रिक्वायर फ्रॉम पर ओव्हर. रिक्वायर रन रेट. गोवा पोलीस वर्सेस मेहर 11. कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ यायचं आहे. गोवा पोलीस वर्सेस मेहर 11. कॅप्टन ताबडतोब नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ या. लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मगाशीच म्हटलं की या ठिकाणी आपण जो संघ बघतात म्हणजे शिवसाई पोंडा हा संघ पहिल्यांदाच हा सामना खेळतोय. तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जेफ बॉईज माडेल हा संघ. पहिल्या सामन्यात ते पराभूत झाले सार्थक 11 रायगड या संघासमोर. पण या सामन्यामध्ये सामना जिंकून
ॲटलिस्ट टेबलमध्ये राहण्याची किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्याची पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. 54 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. तर एका बाजूने पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळत असणारा हा संघ तुम्ही पाहतात आजच्या दिवसामध्ये, चौथ्या दिवसामध्ये, तो म्हणजे शिवसाई पोंडा. या संघाला मात्र सामना जिंकण्यासाठी 54 धावेची गरज आहे. रिक्वायर 9 रन पर ओव्हर. मी पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघांना, त्यांनी मात्र नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. गोवा पोलीस आणि मेहर 11 टिंपाळे, दोन्ही संघांना विनंती आहे कारण नाणेफेकीसाठी ताबडतोब या. थोडीशी विश्रांती घेतो, तुमच्या समोर घेऊन येतो एक अप्रतिम आवाज जे अरुंदेचे आहेत. आणि मी आवर्जून उल्लेख करेन की मागच्या 3 दिवसामध्ये त्यांची मी कॉमेंट्री ऐकतोय आणि मला असं वाटतं की गुलशन ग्रोवरचे खूप मोठे फॅन आहेत. या पण ऐकूया कृष्णा देवजी यांचा आवाज. धन्यवाद सभी का हार्दिक स्वागत मैच में। इस वक्त खेल चलता हुआ बिल्कुल दाजी नाइक के लगभग 2 छक्के मैच में देखने को मिले, साथ साथ जो कि जयंत और मुन्ना उनके 2 छक्के देखने को मिले। मनोज के बल्ले से 1 छक्का, टोटल इस मैच में पहुंचा लगभग 20 से पीछे 54 रन की आवश्यकता मैच में। तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। संगम प्रीमियम लीग में 2020 का ये पड़ाव 31 तारीख, आज मतलब 31 दिसंबर जो कि इस वक्त रहेगा। आज शाम तक भाई पार्टियां रहेंगी, लेकिन आज कौन सी 2 टीमें रहेगी इस प्रतियोगिता में? हालांकि चारों टीमों को मौका मिलेगा पार्टी करने का, लेकिन उनमें से 2 जो ज़्यादा करेंगी, देखिए उनके लिए शायद कुछ ज़्यादा मौके रहेंगे इस मैदान पे। चलिए स्वागत सभी का। और अभी आपने आपने आवाज़ सुनी हमारे करीबी दोस्तों के प्रसाद जी की। प्रसाद परब जी, स्वागत आपका, धन्यवाद। बिल्कुल आपके एक मधुर आवाज़, साथ उसके साथ अशोक नाइक, ओके अंपायर रेडियम मच्छिंद्र पाटिल, उन सभी को प्यार भरा नमस्कार। और इस मैच में जो कि इस मुकाबले में लेकर चले जाएगी इस वक्त विराज के साथ। विराज, चलिए स्वागत मैदान पर। स्ट्राइक पर जो कि रहेगा इस मैच में विशाल। ओह बढ़िया गेंद अपनी तरफ आने दिया, गेंद को हल्के से गेंद पर बिल्कुल धकेला गेंद को 1 रन के लिए। प्लेसमेंट बिल्कुल अच्छा था, क्योंकि यहाँ से लेकर इक्का दुक्का बनाकर भी आप 2 शॉट लगाए जाएंगे तो पहले 2 ओवर में पावर प्ले के ओवर में अगर 20 बनते हैं तो मैच वापस रहेगा, क्योंकि लगभग 9 रन प्रति ओवर मैदान पर बनाने पड़ेंगे इस मैच में जीत से पीछे। उसके जवाब में 1 गेंद 1 रन, कोई नुकसान नहीं इस मैदान पर। खेल चलता हुआ पहले ओवर का। शिवशाही फोंडा टीम आज मैदान पर बैटिंग करी सेकंड इनिंग में, जिनको बनाने पड़ेंगे 54 रन मैदान पर। उसी के साथ खेल बनता हुआ मैच में। ओह बढ़िया क्रिकेट, वहां पर हल्का से फिर से खेला, इक्का दुक्का बनाकर 1-2 रन बनाकर बिल्कुल आगे जा रहे। सोच बिल्कुल सही की कि यहाँ से लेकर एक आध गेंद खराब में उस पर एक बड़ा शॉट चाहिए मैदान में, और वही कुछ कार्य करते हुए साथ साथ सामने टीम पहुंच चुकी है मैदान पर। मेहर टीम जो कि टेम्पाले मेहर टीम पहुंच चुकी है, उनका हार्दिक स्वागत। और इस बार दिलशान गुप्त हवा में जरूर गया और शायद एक बहुत उम्दा कैच भाई, बहुत बढ़िया कैच। पहले प्रयास में छोड़ा, दूसरे प्रयास में शायद छोड़ा, और तीसरे प्रयास में गेंद आखिरकार एक हाथ से लब की और ये विकेट निकला पहला मैच में। पहला विकेट निकला मैदान पर। आउट होने वाला बल्लेबाज तो 1 रन बनाकर विशाल मैदान पर वापस। अब नया बल्लेबाज मैदान पर रहेगा सामने। प्रज्योत मैदान में
सभी का हार्दिक स्वागत, धन्यवाद सभी का मैदान पर इस बिल्कुल दोपहर के समय पर विकी नाइक एक अच्छी बॉलिंग करता हुआ। विकी नाइक जो कि एक अच्छा खिलाड़ी, खासकर आरवी टीम कोरगांव के साथ बहुत बार कैच खेल चुका है और बिल्कुल दो ओवरसीज खिलाड़ी उनमें भी वो आरवी के साथ ही खेलता है। मनोज नार्वे के साथ साथ विकी नाइक, ये दो जोड़ी उनकी हमेशा रहती है, उनके फेवरेट खिलाड़ी। लेकिन आज इस टीम के साथ मैदान पर एक खूबसूरत बॉलिंग का प्रदर्शन मैदान में। ऑन साइड पर हवा में शॉट, मिड विकेट पर गेंद और बिल्कुल बढ़िया शॉट, ताकत का जो कि इस्तेमाल वहां पर बिल्कुल शक्तिशाली खिलाड़ी, थोड़ी सी के ऊपर कर दिया छक्का मैदान पर। एक छक्का लगा और 8 पर पहुंचा मैच में। टोटल 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका, 8 रन मैदान पर, एक छक्का उसमें शामिल मैदान में, एक विकेट जरूर निकला और प्रज्योत के बल्ले से निकलता हुआ पहला छक्का मैच में और साथ देता हुआ प्रज्योत को अब नॉन स्ट्राइक पर एक और एक खिलाड़ी मैदान में, मोहसिन। हमारा डीजे ऑपरेटर जो कि इस वक्त बाबूराव देसाई, आपका स्वागत, क्योंकि बाबूराव देसाई हमारी आवाज़ आप तक पहुंच रही है। एक सुमधुर संगीत जिनके जिनके साथ हम वापस चलते भाई इस वक्त बाबूराव के साथ कुछ पल। ओ बिल्कुल अच्छी बॉलिंग, बिल्कुल जड़ में बॉलिंग और उसे एक अच्छी गेंद, यॉर्कर गेंद को बिल्कुल सम्मान दिया, वहीं पर दबोच के रखा और वापस जब तक गेंद विकी नाइक के हाथ में पहुंचती हुई। टोटल रनगति में परिवर्तन जो कि अभी तक 8 पर पहुंचा है। एक अच्छा खेल, एक अच्छा मुकाबला, एक अच्छी मैच मैदान में और काफी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए। ऑफ स्टंप के बाहर से शॉट लगाने का प्रयास, हवा में गेंद खड़ी और लॉन्ग ऑफ पर एक अच्छा मौका, मैं कहूंगा अच्छा प्रयास मैदान पर। शायद स्लिमिट ऑन से दौड़कर उस गेंद को सर्कल के बाहर कैच लपकना इतना आसान नहीं था और खासकर लग रहा था कि शायद मिड ऑफ का खिलाड़ी मौजूद था, उनके लिए शायद ये मौका था, लेकिन वो मौका चला गया, आखिरकार कैच छूटा। इन 2 रन के साथ रन गति मैदान पर पहुंची है, लगभग 9 रन बनाने पड़े प्रति ओवर, उसके जवाब में 10 पर पहुंचा है टोटल मैच में। गोवा पुलिस टीम कप्तान हमारे पास जल्दी पहुंची है, दूसरे सामने वाले कप्तान पहुंच चुके हैं, मेहर टीम पाले तो कप्तान जो कि पहुंच चुके हैं मैदान पर, बिल्कुल एक अच्छे कप्तान, उनके साथ उनका जो कि युवा लड़का भी। मिकाइल भी पहुंच चुका है, उनके साथ तो हमेशा ही रहता है। बिल्कुल धन्यवाद, 12 मैन की भूमिका में आपने मिकाइल को बहुत बार देखा होगा। आज इस वक्त मैदान पर टॉस करेंगे उनके सामने से, इनके साथ रहे कप्तान के समीर ठाकुर। और इस बार हवा में गेंद और विकेट निकलती हुई। समीर ठाकुर मतलब एक कंजूस गेंदबाज ऐसा कहा जाता है, बिल्कुल अच्छा विकेट टेकर गेंदबाज। बहुत सी प्रतियोगिता में बिल्कुल मैन ऑफ द मैच मालिका वीर से इस खिलाड़ी को नवाजा गया। इतनी क्षमता, मतलब गेंदबाजी में बहुत प्रभावशाली और गोवा राज्य का सबसे बेहतरीन गेंदबाज मैदान पर सामने विकेट लेता हुआ।
और एक विकेट निकला मैदान पर, दूसरा विकेट निकला। टीम का टोटल स्कोर मैदान पर जबकि 10 पर पहुंचा। पहला विकेट जो कि निकला मैदान पर विशाल का, दूसरा विकेट निकला मैदान पर जबकि मोहसिन का। अब प्रज्योत और उसके साथ जो कि सुदन, ये जोड़ी मैदान पर काम करती। सुदन जो कि वेरेकर जो कि मैदान पर, सुदन वेरेकर करेंगे स्ट्राइक पर। उनके सामने गुआराजे का एक बहुत ही उम्दा गेंदबाज, एक कंजूस गेंदबाज, एक विकेट टेकर गेंदबाज, और जिसने काफी विकेट निकले अपने क्रिकेट करियर में और बहुत बार हैट्रिक इस खिलाड़ी की। और मेडन और सबसे ज्यादा गुआराजे में डालने वाले गेंदबाज है, बिल्कुल अच्छी बॉलिंग करते हुए। और रिवर्स शॉट अटेम्प्ट किया, गेंद निकली थर्ड मैन सीमा रेखा के बाहर निकलती 4 रन के लिए। आते ही रिवर्स का शॉट और इस चौवे के साथ रन गति मैदान पर पहुंची जो कि 14 पर 54 का पीछा करती है। एक बहुत बढ़िया मैच मैदान पर और वापस खेल मैच में। ओह, फिर से बढ़िया बॉलिंग, बिल्कुल बीट करते हुए। वापस खेल मैदान पर। ओह, ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल खेलने का प्रयास कर रहे थे वहां पर गेंद को, लेकिन गेंद थोड़ी सी और बाहर की तरफ निकलती हुई। रन वहां पर नहीं मिलेंगे। 14 पर पहुंचा है टोटल। अभी तक एक विकेट बिल्कुल निकला इस ओवर में और साथ साथ एक चौवा खर्च किया इस ओवर में भी। और इस बार सीधे बल्ले से हवा में शॉट, मिड ऑफ पर एक मौका रहेगा, लेकिन जब तक ये लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर निकल पाती 4 रन के लिए। हालांकि प्रयास बिल्कुल अच्छा था वो, और प्रयास बिल्कुल आखिरकार प्रयास रहा। चौवा निकला इस ओवर में और एक बार, और 2 चौवे अभी तक खर्च कर चुके हैं। और टीम का टोटल स्कोर 18 पर पहुंचा है मैच में, जबकि विकेट निकले अभी तक 2। अच्छी बैटिंग प्रज्योत, एक छक्का, एक छक्का शामिल, और सुदन जिसमें कि 2 चौवे शामिल इस बैटिंग में मैदान में। ओ, स्वीप किया, एक बहुत लाजवाब शॉट स्वीप का, बहुत ही उम्दा। ऑफ स्टंप के बाहर की गेंद को घसीट के मारा, बिल्कुल स्वीप किया। क्या बिल्कुल बढ़िया बैटिंग वहां पर। वो आसान नहीं शॉट लगाना, क्योंकि हम बहुत बार देखते हैं ऐसे वक्त गेंद ऐसे लगकर विकेट कीपर के हाथों में जा सकती है। फर्स्ट स्लिप के हाथ में चौवे के साथ और लगभग लग रहा है कि समाप्त हो चुका है। और इस ओवर में लगभग 3 चौवे खर्च किए और टोटल स्कोर बोर्ड पर तब्दीली 22 पर पहुंचा है मैच में, जबकि खेल चलता हुआ समाप्त 2 ओवर का। मतलब पहले 2 ओवर में 22 एक ठीक ठाक रहेगा टोटल सामने 54 रन का पीछा करते हुए। इस वक्त मैदान पर टोटल स्कोर इस वक्त 22 पर पहुंचा, 2 विकेट नुकसान के बाद। अमीर गड़ेकर वापस मोर्चे पर नए गेंदबाज के रूप में। ओह, बिल्कुल बढ़िया बॉलिंग, बिल्कुल वहां से थोड़ा से ऑफ स्टंप पर बाहर ही शपल किया, तो शॉट के लिए जगह बनाने का प्रयास कर रहे थे, लेकिन गेंद टकराती पैड पर 1 रन के लिए, लड़खड़ाती पॉइंट पर जरूर निकली। हालांकि 1 रन जरूर निकला। इस 1 रन के साथ रन गति मैदान पर पहुंची 54 का पीछा करती, जबकि 23 पर। सुधरने के स्ट्राइक पर इस बार फिर से स्वीप किया, एक अच्छा शॉट मैदान पर, बिल्कुल अब फील्डर लगाया गया वहां पर। थोड़ी सी खराब फील्डिंग, और खराब फील्डिंग का पूरेपूर फायदा, जबकि 2 रन मिलते हुए। जहां पर 1 रन था वहां पर 2 रन खर्च हो गए, और इन 2 रन के साथ 25 पर पहुंचा है टोटल। खेल चलता हुआ इस मैच में, जबकि तीसरे ओवर का।
और रिवर्स शॉट, अच्छा पॉइंट पर प्रोटेक्शन जरूर दिया गया, हालांकि उनको गेंद बिल्कुल छका चुकी है 4 रन के लिए। फील्डर वहां पर मौजूद जरूर थे, लेकिन उनको गेंद ने छकाया और गेंद निकली सीधी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। एक अच्छा शॉट, हर वक्त बाउंड्रीज लग रही है और हर वक्त भी बाउंड्री प्रेशर उतना ही बिल्कुल नीचे आता है कि पता है कि जैसे चौवे लगेंगे ना सामने से थोड़ा सा प्रेशर निकलेगा सामने से गेंदबाजों पर, और वही प्रेशर मैदान पर, और थोड़ी सी फील्डिंग में कहूँगा आज अच्छी करनी पड़ेगी मैच में। ऑफ स्टंप के बाहर से शायद बिल्कुल अपने आप को जोखिम उठाते हुए गेंद हाथों में आती तो शायद मैदान पर मैं कहूँगा थोड़ा सा मैच में विकेट निकल जाता है, कि मौका था वहां पर रन आउट करने का। ओ कदमों का हवा में गेंद बल्ले पर लगी, स्लिप पर वहां जाती हुई। फील्डर वहां पर भी है मौजूद, क्योंकि यहां से लेकर हर वक्त वो प्रयास कर रहे हैं बड़ा शॉट लगाने का। पता है कि यहां से एक और अगर बड़ा निकलेगा 15-20 रनों का तो मैच आराम से हो जाएगा उनके लिए। 31 पर पहुंचा है टोटल मैदान पर इस मैच में। ओ फिर से बल्ले पर लगी है, स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, प्रोटेक्शन, लेकिन तो उनके हाथ में गेंद निकले 1 बाउंस। हालांकि एक रन और निकलता हुआ उन तक कैरी नहीं हो चुकी है। इक्का दुक्का बनने के बाद तीसरा और मैच में समाप्त होता हुआ, तीनों समाप्ति के बाद टोटल 32 पर पहुंचा मैदान पर। 32 जो कि विकेट निकले मात्र 2। थर्टी टू पर पहुंचा है टोटल। पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, अभी भी 18 गेंदों का खेल बचा मैच में, और यहां से जीत से पीछे 22 रन की आवश्यकता। गेंदबाजी में तब्दीली, बसुराज जो कि डाउन द ग्राउंड, कदमों का इस्तेमाल, हवा में शॉट, गेंद खड़ी हो गई और शायद एक अच्छा कैच जो कि स्लिम डाउन पर एक विकेट निकला, और एक मैदान पर कदमों का इस्तेमाल जरूर किया था शॉट के लिए जगह बनाने का प्रयास, लेकिन विकेट निकलता और तीसरा। छोटी पर एक महान बारी का अंत मैदान पर। सुदन वेरेकर जो कि 19 रनों की बैटिंग, उस 19 रनों में 4 चौवे शामिल। एक अच्छी बैटिंग, भाई तालियां होनी चाहिए इस बैटिंग के लिए, अपनी टीम के लिए अच्छी बैटिंग, लेकिन इन मौके पर विकेट दे बैठे। और अच्छी बॉलिंग भी बसुराज की, जिस अंदाज में उन्होंने विकेट चटका सामने टीम के लिए फिर से संकट में, कि ये मैच है थोड़ा सा बिल्कुल मुश्किल में, कि हर वक्त जो कि विकेट निकलते जाएंगे तो सामने से प्रेशर रहेगा। लेकिन अगर एक जोड़ी जो अच्छी पार्टनरशिप करेगी और वो पार्टनरशिप आपको मैदान पर अच्छा कार्य करेगी। अपने यहाँ बल्लेबाज मैदान पर सुदन के लौटने के बाद तो पहुंचा है बाबूलाल पठान मैदान में। बाबूलाल पठान रहेंगे नॉन स्ट्राइक पर। शॉट गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर से खेला, जरूर हवा में गेंद है, लॉन्ग लेग सीमा रेखा पर निकलती हुई, जबकि तब तक मिलेंगे आपको यहां से लेकर 2 रन मैदान में। थोड़ी सी 1 शॉट का भी इशारा, मतलब 1 ही रन मिलेगा, ऊपर से नुकसान भी के 1 रन ही मिलेगा इस वक्त। 1 रन के साथ अभी तक टोटल स्कोर मैदान पर बनता हुआ 33 पर 33 पर। आराम से मौका था वहां पर 2 रन चुराने का, लेकिन 1 शॉट हो गया, 1 रन का नुकसान उठाना पड़ा, क्योंकि वहां पर कोई ज्यादा जोखिम नहीं थी। लेकिन अच्छी बैटिंग भी करते हुए इस मैच में। ऑफ स्टंप के बाद इंतजार किया शॉट के लिए जगह बनाने का प्रयास, हालांकि बल्ले पर ठोस नहीं लगी है। पॉइंट पर निकली समीर ठाकुर यहां पर फील्ड करते हुए,
वहां से जब तक थ्रो निकल पाता एक एक रन के लिए एक एक रन बड़ा कारगर सिद्ध, क्योंकि यहाँ से लेकर एक और जो 10-12 रनों का निकलेगा तब मैच बनेगा। क्योंकि 18 गेंदों पर 22 रन की आवश्यकता थी मैदान पर जिससे पीछे, उसके जवाब में अभी तक टोटल स्कोर बन चुका है 34 पर। मतलब यहाँ से अभी भी 20 रन की आवश्यकता है और खेल बचा इसके बाद तो 2 ओवर का, मतलब लगभग 15 गेंदे मैच में बचे डालनी। गेंदबाजी थोड़ी सी कंजूस कहूंगा, एक विकेट निकला और सामने से थोड़ा सा दबाव डाल रहे बल्लेबाजों पर, ये सोच सही है। यहां से लेकर अब बाबूलाल, ओ फिर से चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया, हालांकि शॉट के लिए बिल्कुल बड़ा शॉट मारने का प्रयास, लेकिन अंतिम घड़ी में अपने आप को बिल्कुल बदला, वहां पर हल्के से खेला गेंद को ऑन सेट पर, स्लिप डाउन पर। इक्का दुक्का बनता हुआ बीच बीच में कुछ चौवे देखने को नजर आए मैदान में। और शायद तो उम्मीद यह रहेगी टीम को कि यहाँ से एक अच्छी बैटिंग, एक अच्छी ठोस शुरुआत होनी चाहिए, मतलब अंतिम कुछ ओवर्स में जो रन चाहिए। ओ फिर से धीमी गेंद, फिर से बीट, क्या वहां पर क्या हुआ यही नहीं पता सकता। यहाँ से गेंद बल्ले पर लगी है फिर 22 के रूप में, हालांकि यहाँ से तो लग रहा है कि लगभग गेंद बल्ले पर पहले लगी होगी। एक रन वहां पर निकला और इक्का दुक्का बनने के बाद टोटल स्कोर 54 रनों का पीछा करती हुई 36 पर 36। ओ फिर से बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल अच्छा था, पहुंचा गेंद को वहीं पर, पहले शफल किया उसके बाद अपने आप को रोका, गेंद को अपनी तरफ आने दिया, हल्के से गेंद को मोड़ निकाला, लेकिन गेंद निचले से पर टकराई। अच्छी बॉलिंग पठान द्वारा इस ओवर में, थोड़ी सी कंजूस गेंदबाजी, सिर्फ 4 रन खर्च, 1 विकेट, और जहां पर चाहिए थे पहले 18 गेंदों पर 22, अब मात्र अंतिम 12 गेंदों का खेल बचा है और आवश्यकता 18 रन की इस मैच में जिससे पीछे। अभी तक 2500 लोग इस मैच का आनंद उठा रहे, गोवा का मैच जो कि चल रहा है, और काफी दर्शक गोवा के यहाँ पर मैच का आनंद देख रहे, उठा कर खुद आकर आकर, क्योंकि पता है कि एक बड़ा मैदान है, खासकर इस प्रतियोगिता का बड़ा नाम हर जगह पर, और इसके बाद गोवा पुलिस की मैच होगी तो मतलब काफी जो कि लोग मैच का आनंद उठाएंगे। पूरे लॉकडाउन में उन्होंने बहुत अच्छा कार्य किया, गोवा पुलिस ने भी, हर पुलिस वालों को उस बात के लिए सलाम रहेगा। साथ साथ डॉक्टर्स हो, बिल्कुल सफाई कर्मचारी सभी को भाई, साथ साथ। ओ इस बार बिल्कुल बल्ले के बीचों बीच और ये जाएगी बहुत दूर 6 रन के लिए। इसी शॉट का इंतजार था सामने वाली टीम को इस वक्त मैदान पर। छक्का लगा मैदान पर, छक्के के साथ अब मैं कहूंगा 11 गेंदे 12 रन की आवश्यकता मैदान पर। और फिर से तेज गेंद, बिल्कुल बढ़िया तेज गेंद, हालांकि पॉइंट का खिलाड़ी तेज दौड़कर भी निकला, लेग बाइस के रूप में रन मिलेगा। अब 10 गेंदे और 11 रन की आवश्यकता मैदान पर इस मैच में। पूरे प्रतियोगिता में अगर देखा जाए ना तो सिर्फ 1-2 मैचेस ऐसे जहां पर बाद में बैटिंग करने वाली टीम जीती है, और उसमें से सुबह का एक मैच था जो आराम से जीता गया। उसके बाद सभी मैचों में भाई बिल्कुल कड़क मुकाबले हुए, आखिर और तलक चले, लेकिन किसी टीम को जीत दर्ज नहीं हुई। ओ फिर से ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस बनाकर मारने का प्रयास जरूर कर रहे थे, हालांकि चूके वहां पर, और गति में भी परिवर्तन था वहां पर, थोड़ी सी धीमी गेंद डाली मैदान में, 1 रन खाते में निकलता हुआ। अब बाबूलाल के बाद तो यहाँ पर अब स्ट्राइक पर रहेंगे, प्रजुत अब स्ट्राइक पर रहेंगे। मैच 19-20 का तो नहीं कहूंगा, लेकिन शायद विकेट निकले तो हो सकता है। ओ तेज शॉट, बिल्कुल लॉन्ग ऑफ पर गेंद निकले, पहला रन बहुत तेज निकला, खराब फील्डिंग, और देती जाएगी ये 4 रन मैदान पर। अमूमन लल्ला यादव एक बहुत बढ़िया फील्डर है, उम्दा फील्डर है, लेकिन क्रिकेट में अशोक नहीं, कभी कभी नसीब का भी साथ होता है, अच्छे कैच छूट जाते हैं। एक अच्छे फील्डर से शायद विराट कोहली को आपने 2 बार लगातार एक ही मैच में कैच छोड़े और उसी के साथ मैच समाप्त हुआ, और शायद वही कुछ मैं कहूँगा लल्ला यादव खुश नहीं अपने आप से। पता है कि क्रुशियल मैच है, बहुत बड़ा मैच है ये, यहाँ से जीतते तो अगले पड़ाव में बहुत अच्छा मैच में वापसी हो सकती है, लेकिन यहाँ से अगर ये मैच जाता है तो मैच में वापसी करने के लिए थोड़ा सा मुश्किल रहेगा। 48 पर पहुंचा मैच में टोटल, अब आवश्यकता सिर्फ छक्के की। और फिर से हवा में शॉट, मिड विकेट पर गेंद, फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन मिलेगा। सिंगल के साथ रन गति मैदान पर अब पहुंची 49 पर पहुंचा है टोटल, 54 का पीछा करती हुई।
इसके बाद एक ओवर बचा है। चेसिंग करती हुई टीम ने बहुत बार, ज़्यादातर टीमें चेसिंग करते के बाद जीती नहीं है। पहले बैटिंग इसने की, वो ज़्यादा टीमें जीती है। ओ बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल, हालांकि बल्ले पर नहीं लगी, या लगी नहीं बात में होगा पता, लेकिन गेंद थर्ड मैन पर निकली है और जब तक उस गेंद को रोका जाएगा, लगभग गेंद सीमा रेखा से बाहर निकलती 4 रन के लिए, बल्ले से ही पहले लगी गेंद और चौवे के साथ, इसी के साथ 50 रन भी मैदान पर पूरे हो चुके हैं। 53 पर पहुंचा है टोटल मैदान में। अब आवश्यकता सिर्फ 1 रन के मैदान में, 1 ही रन चाहिए जिससे पीछे, जो कि 6 गेंदे बचे। अब भाई किस्मत साथ है तो बात बनेगी अशोक नाइक, वरना बात बहुत मुश्किल है, क्योंकि अगर वो लल्ला यादव की जो बाउंड्री गई वो रुकती तो 3 रन बन जाते, ये रुकती तो और लगभग 3, मतलब अंतिम ओवर्स में 7-8 रन रह जाते, तो शायद कहीं ना कहीं मैच में बहुत कुछ हो सकता था। लेकिन क्रिकेट है, अभी भी यहाँ से कहना कुछ आसान नहीं होगा कि सामने से कौन जीतेगा, क्योंकि 1 रन बनाना है, इसका मतलब आसान से मैच हो सकता है, लेकिन शायद क्रिकेट है ये आसान नहीं होगा जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाए। भाकित करना कभी कभी गलत रहता है, लेकिन सामने वाले के पास विकेट है, 7 विकेट हाथों में बचे हैं और शायद इसका मतलब उनके लिए तो आसान होगा ये इस मैच में, लेकिन सामने से गेंदबाजी करेंगे इस वक्त मैदान में मनोज। ओह बढ़िया गेंदबाजी, यहां पर मौका रन आउट करने का निशाना नहीं लगा, और जब निशाना नहीं लगा तो यहां से लेकर गेंद निकली सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए, और 4 रन के साथ ही मतलब यहां से मैच को जीत चुके हैं। एक अच्छा खेल दिखा इस वक्त टीम ने, जो कि इस मैच में जेब बॉयज मॉडल टीम ने अच्छा रन भी बनाया, लेकिन साथ साथ मैं कहूँगा जीत दर्ज नहीं कर सके, उनके लिए धन्यवाद। लेकिन चलिए अगला मैच गोवा पुलिस का, बिल्कुल जिस बात का आपको सभी को इंतजार था, वह इंतजार की घड़ियां, वो पल लगभग समाप्त हो चुके हैं। गोवा पुलिस और मेहर, जो कि टेम्पाल के बीच में मैच चलता हुआ, टेम्पाल टीम ने पहले टॉस जीता और उन्होंने आज फिर से गेंदबाजी करने का निर्णय लिया मैदान पर, और सामने से दावत दी गोवा पुलिस टीम को। गोवा पुलिस टीम और दास्ता दोनों टीमों को हमारा धन्यवाद, शुभकामनाएं, और शायद हम यही कहेंगे, बिल्कुल एक अच्छा मैच, तमाम जो कि मैच का आनंद और दर्शक हो रहे उठा रहे उनको कहूँगा कि ये मैच कड़क है, क्योंकि गोवा राज्य की सबसे बेहतरीन टीम आज मैदान पर लड़ेगी। और तब तक प्रसाद जी के साथ हम अलविदा लेते हैं, धन्यवाद। धन्यवाद। इस मैच का मैच जो कि प्रज्योत मडकईकर, जिन्होंने 24 रन बनाए मैच में, और वो 24 रन मैच में बिल्कुल अच्छी बैटिंग, क्योंकि उसमें 2 छक्के 1 चौका शामिल था। और मैनेजमेंट का लेके चलते इस वक्त मच्छिंद्र के पास या फिर अशोक सर जी के पास, चलिए उनसे भी बातचीत होगी। हम आपके मच्छिंद्र पाटिल के साथ और अशोक नाइक के पास लेके चलते वापस, धन्यवाद। थँक्यू कृष्णा, धन्यवाद कृष्णा देवजी। आमच्या सोबत आता मात्र गुणलेखकाचं काम करतायत आमचे मराठीचा एक गोड आवाज, मुंबईहून या ठिकाणी मूळ मालवणचे सिंधुदुर्गातील आमचे प्रसाद सर परब, त्याचबरोबर मच्छिंद्र कांबळे, मच्छिंद्र पाटील या ठिकाणी, आणि मच्छिंद्र कांबळे यांचं वारंवार सर नाव तोंडात येतं, कारण खरोखर मालवणी भाषा ज्याने 7 समुद्रापार नेले तेच नटसम्राट वस्त्रहरण नाटकाचे ज्याने विक्रमी प्रयोग केले ते आमचं सिंधुदुर्गाचं भूषण मच्छिंद्र कांबळे, आणि मूळचे रेवंडी गावचे, आणि हल्ली मालवणी कॉमेंट्रीत ज्याने खरोखरच खूप कमी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आमचे मित्र बादल चौधरी, आणि ते सुद्धा कॉमेंट्री ऐकतात। बादल चौधरीने खूप शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला, आणि बादल चौधरी तुमचं पण मनपूर्वक, आमचे मित्र राजा सामंत, अमोल जमदाडे, त्याचबरोबर श्याम वाक्कर, जय भोसले, योगेश परब, राजा परब, प्रवीण कवटणकर या ठिकाणी, नितीन नाईक, सुमित काळसेकर, असे भरपूर समालोचक सिंधुदुर्गातले, त्याचबरोबर गोव्यातील समालोचक पण ही मॅच बघतायत, त्यांनी पण खूप खूप शुभेच्छा दिल्यात। आणि या ठिकाणी विनंती असेल आमचे ज्ञानेश नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय यापूर्वीच्या मॅचचा तो प्रज्योत मडकईकर. 24 धावा सर मच्छिंद्र सर, 24 धावा प्रज्योत मडकईकर या ठिकाणी सामनावीर. आणि सर आज योगायोग की 2 खेळाडू गौरव बाईकचे हकदार झाले या स्पर्धेत. एका बाजूनं शाहिद शेख आणि आता खेळतोय मात्र समर्थ गावस 2018. सर हा खेळाडू याला मी कॉमेंट्री बॉक्स मधून बऱ्याचदा संबोधतो की गोव्याचा विराट कोहली. एक मिनट के लिए रुकाएंगे सर जी आपको. सर, आइए बोला. नाइक सर के शुभ हाथों